तर हा व्हिडिओ आहे ना माझ्या डिझायनर मित्रांसाठी आहे. तर मित्रांनो हे बघा ही मी जी संघर्ष योद्धा आपले मनोजदादा परत जरांगे पाटील आहेत ना यांच्या वाढदिवसाची डिझाईन बनवली होती. रिस्पॉन्स पण चांगला मिळाला आहे. जवळ याला 3,520 लाईक आहेत. जवळ 38,000 व्ह्यू आहेत. बऱ्यापैकी तुम्ही सगळ्यांनी लाईक वगैरे केली, शेअर वगैरे केली डिझाईन. तर मित्रांनो ही डिझाईन मी केली कशी ना, ही म्हणजे स्पेशल तुमच्यासाठी व्हिडिओ सुरुवातीपासून तुम्ही पहा. हे बघा ही अशा पद्धतीची डिझाईन आहे. तर ही आपण सुरुवात कशी केली मी तुम्हाला लेयर बाय लेयर दाखवतो. हे बघा हे पहिलं एक बॅकग्राऊंड मी मर्ज केलेली म्हणजे आपण दुसरा एखादा व्हिडिओ घेऊन येऊ त्यामध्ये मी तुम्हाला सगळं दाखवतो. हे बघा हे मी बॅकग्राऊंड मर्ज केलेलं आहे त्याच्यामुळे तुम्हाला इथे दिसणार नाही. हे पहिलं आपलं बॅकग्राऊंड घेतलं ठीक आहे. त्याच्यानंतर एक महाराष्ट्राचा मॅप घेतला होता. त्यानंतर ह्या काही इमेज वगैरे ॲड करून घेतला होता. हा जो एक भगव्या कलरचा कपडा वगैरे म्हणता येईल त्याला झेंडा टाईप तो आपण टाकला होता इथं. इथं हा मनोजदादांचा फोटो होता महाराजांच्या पुतळ्या शेजारचा तो एक ॲड केला होता आणि त्यानंतर हा एक फोटो. त्यानंतर मग असा दुसरा एक फोटो ॲड करून घेतला हे बघा आणि या प्रत्येक फोटोला मी ड्रॉप शॅडो दिलेली. तुम्ही ड्रॉप शॅडो देऊन पहा एकदा फोटोला असा एक 3D लुक येतो हे बघा. याच्या शेजारी जी ड्रॉप शॅडो दिसते ना याच्यामध्ये 3D लुक येतो. त्यांच्या सभा वगैरे तेच मी सर्च करून घेतली होती. जर तुम्हाला पूर्ण व्हिडिओ पाहिजे असेल तर आपण एक पूर्ण एक ट्राय करू परत अशी बनवण्याचा. त्याच्यानंतर इथे एक हे बघा हा एक फोटो होता दादांचा तो एक ॲड केला आणि त्यानंतर मध्ये एक सेंट्रल हा फोटो. तर फोटोची चॉईस पण म्हणजे एक तुम्हाला कशी वाटते मला सांगा. मी माझ्या पद्धतीने वगैरे ॲडजस्ट करून घेतले असे फोटो. त्याच्यानंतर हे जे संघर्ष योद्धा नाव होतं ना याची मी एक लाँग शॅडो बनवलेली. तर लाँग शॅडोचा यूट्यूबवर व्हिडिओ मी टाकलेला आहे तो पण तुम्ही पाहू शकता जाऊन आपला. लाँग शॅडोची अजून एक लेअर मी डुप्लिकेट केलेली शॅडो जास्त डार्क दिसण्यासाठी. आणि त्यानंतर हे जे आपलं टायटल होतं हे बघा याला असा मेटॅलिक ग्रंजी लुक दिलेला आहे मी. तो कसा वाटतो तुम्हाला मला सांगा. हा एक लोगो आपला तो नंतरची प्रोसेस आहे पण आता ती लेअरमध्ये दिसली तिथं. हे बघा हा एक लोगो टाकला. त्यानंतर आपला जो खालचा मॅटर आपणास वाढदिवसाच्या मनपूर्वक शुभेच्छा हे एक सेंटेन्स घेतलं होतं मी टेक्स्ट घेतला होता टाकायला. त्यानंतर 2 रेक्टँगल त्याला मिडल दिला होता मी आणि दादांचं नाव होतं म्हणून दादा जरांगे पाटील साहेब नाव होतं. याला पण मी ड्रॉप शॅडो दिली. हा मर्द मावळा शिवरायांचा हे दादांचं गाणं आहे त्यामधून मी घेतलं होतं टेक्स्ट. त्याला पण मी डबल लेअर केली आणि त्यानंतर हे टेक्स्ट. तर मित्रांनो हे टेक्स्ट तुम्हाला कसं वाटतंय ना मला कमेंट करून नक्की सांगा. हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा. हा स्पेशल मी तुमच्यासाठी आणला होता.